आज सगळे फॅमिली मिळून आम्ही छान असं रोड ट्रिपला निघालो होतो। तर आमची ट्रिप ही वन डे ट्रिपच होती आणि आज आम्ही गेलेलो होतो आमच्या गावाजवळच म्हणजे तोरणमाळला। तर तोरणमाळ हे ना नंदुरबार जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं 2 नंबरचं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं। तर खूप छान अशी डेव्हलपमेंट झाली आणि आता आम्ही येऊन पोहोचलो तोरणमाळला। तर तोरणमाळला हे सगळे भालू वगैरे व्ह्यू पॉइंट बनवलेले आहेत। तर खूप छान व्ह्यू इथून आम्ही एन्जॉय केला। त्यानंतर मग आम्ही परत खाली उतरून छान असं छोटासा वॉटरफॉल होता, छोटीशी ब्रिज होती, तिथून छान असं पाणी वाहत होतं, ते सुद्धा एन्जॉय केलं, फोटोशूट वगैरे केलं आणि परत निघालो आम्ही तोरणमाळच्या दिशेने। तर एवढं सुंदर असं क्लायमेट झालेलं होतं तोरणमाळला, पूर्ण फॉगी क्लायमेट झालेलं होतं। त्यानंतर बघा इथे सगळ्यांना थंडी वाजते, इतकं थंड तिथे टेम्परेचर होतं। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जे काही लंच वगैरे आणलेलं होतं ते छान इथे फॉगी क्लायमेटमध्ये एन्जॉय केला। आता लंच झाला आणि आम्ही आता परत निघतोय। त्याआधी तुम्हाला म्हटलं चला एक छोटीशी क्लिप घेऊया तुमच्यासाठी। त्यानंतर मग बघा इथे आम्ही तोरणमाळला पोहोचलो। तोरणमाळला यायचं विशेष कारण होतं म्हणजे बोटिंग। तर आमच्या मुलांना करायची होती बोटिंग। तर खूप छान असं मस्त फॉगी क्लायमेट असल्यामुळे ना बोटिंग करायला अलाउ नव्हतं, पण म्हटलं थोडं वेट करूया आणि त्यानंतर छान असं थोडासा फॉग कमी झाला। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बोटमध्ये बसलो आणि छान असं बोटिंगला सुरुवात झाली। तर बघा सगळे छान असं बोटिंग एन्जॉय करतायत आणि मग आम्ही पप्पा आणि त्यांच्यासोबत फर्स्ट टाइम बोटिंगला बसलेलो होतो। तर खूप मजा आली आणि आमच्या मुलांना सुद्धा खूप मजा आली। तर मी फर्स्ट टाइमच तोरणमाळला बोटिंगमध्ये बसली। स्पीड बोट वगैरे आलेला आहे त्यामुळे खूप छान मस्त वाटतं बोटिंग वगैरेसाठी। त्यानंतर बोटिंग वगैरे झाली, त्यानंतर खाली उतरलो, छोटंसं गार्डन सुद्धा आहे, मुलांनी तिथे सुद्धा छान एन्जॉय केलं। तर चला आता आम्ही गाडीत बसून चाललोय पुढच्या पॉइंटला। तर आता आम्ही आलेलो सीताखाईच्या इको पॉइंटला, पण एवढा सगळा फॉग होता तर आम्हाला सीताखाई बिलकुल दिसेनाशी झाली होती। तर वॉटरफॉल सुद्धा दिसला नाही, तर एवढंच जास्त फॉगी क्लायमेट झाल्यामुळे तर आम्ही काही एन्जॉय करू नाही शकलो इकडे। त्यानंतर थोडेफार मंकीज वगैरे बघितले, फॉगी क्लायमेट थोडं एन्जॉय केलं, इको पॉइंटवरून मुलांनी एकमेकांना आवाज दिले। अशा प्रकारे आमची मिनी टूर खूप छान झाली। चला तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा।